राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपटाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर देखील समोर आली, कारण की परवाच्या दिवशीपासून राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2024च्या थकीत पीक विम्याचे पैसे जमा करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे। व आज पुन्हा एकदा राज्यामधील काही विशिष्ट जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत आणि यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी देखील राज्य सरकारने जाहीर केली असून तुम्ही यासाठी पात्र आहात का नाही हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दलचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देखील राज्य सरकारने जाहीर केले असून शेतकऱ्यांचा रखडलेला प्रश्न म्हणजे कर्जमाफी याबद्दल देखील राज्य सरकारने एक मोठी अपडेट जाहीर केली आहे आणि त्या सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला एकाच ठिकाणी आज पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपटाच्या ठळक बातम्या। आजची पहिलीच ठळक बातमी पीक विमा योजनेसंदर्भातील आहे। पीक विमा नुकसान भरपाई पोटी 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची अत्यंत मोठी माहिती। 3,900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत देशभरामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3,900 कोटी रुपये थकीत नुकसान भरपाई सोमवारी 11 तारखेपासून वितरित करण्यात आले आहे। उर्वरित 7,500 कोटी रुपयाची रक्कम देखील लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केली आहे। राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। अमेरिकेमध्ये सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज, USDAचा अहवाल, सोयाबीनच्या दराला चांगला आधार। सोयाबीनचे भाव आणखी देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून चालू खरीप हंगामातील सोयाबीनला देखील यावर्षी चांगला भाव मिळण्याची शक्यता आता USDAच्या अहवालानुसार वर्तवण्यात येत आहे। 174 कोटी रुपयांच्या पीक विम्याला मंजुरी। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता मिळणार मोठा दिलासा। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2024-25 वर्षामधील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसान भरपाईसाठी अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यामधील 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल 174 कोटी रुपयांचे अनुदान आता मंजूर करण्यात आले आहे। याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केली आहे। ॲग्रीस्टॅक मध्ये राज्यामधील 1,34,000 शेतकरी अजून देखील नोंदणी केली तरच आता मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ। पीक विमा, खत बियाणे अनुदान, पाणी पुरवठा योजना यांसारख्या लाभांचा जलद लाभ घेण्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टॅक मध्ये तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे। यासोबतच हवामान अंदाज, कीड नियंत्रण आणि शेत सल्ला यांसारख्या माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता देखील तुमची ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी असणे आणि तुमच्याकडे शेतकरी कार्ड असणे आवश्यक आहे। सोयाबीन पिकावर पिवळा मोजाक रोगाचा धोका। शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या शेतामध्ये नियमित फिरून रोगग्रस्त झाडे ओळखून तात्काळ उपटून ती नष्ट करावीत। तसेच नियोजनबद्ध आणि उपाययोजना करून पांढरी माशी नियंत्रणामध्ये आणावी, अशा प्रकारचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमरज्योती गच्चे यांनी शेतकऱ्यांना केले आहे। राज्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी 3 नवीन शासन निर्णय केले प्रसिद्ध। राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान देण्यासाठी 3 स्वतंत्र शासन निर्णय जाहीर केले आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागामधील झालेल्या नुकसान भरपाईसाठी 9 जिल्ह्यांकरिता 100,02,02,000 रुपयांच्या मदतीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि हे अनुदान येत्या गुरुवारपर्यंत राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकटपणे जमा करण्यात येईल। राज्यामध्ये लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी। लाखामध्ये एक, लाडकी एक, 5,000वर कन्याला मिळाला लाभ। 5 टप्प्यामध्ये मिळणार मदत। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना अनुदानाचा लाभ आता राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यात येते। मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, ती मुलगी पहिलीमध्ये गेली की 6,000 रुपये, मुलगी 6वी मध्ये गेली की 7,000 रुपये, 11वी मध्ये गेली की 8,000 रुपये आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळेस 75,000 रुपये आता मुलीला मिळणार आहेत। असे 5 टप्प्यांतर्गत एका मुलीला 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला लगेचच या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे। खरीप पीक विमा योजनेअंतर्गत पीक संरक्षणाचा उत्सुकता। 2.25 लाख अर्ज कमी। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी हिश्शाची रक्कम वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता। खरीपातील पिकांना विम्याचे कवच मिळावे म्हणून शासनाने पीक विमा योजनेत 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली होती, मात्र शेतकऱ्यांची अनुत्सुकता कायम राहिली आहे। परिणामी गत वर्षाच्या तुलनेमध्ये राज्यभरामधून जवळपास 1,80,000 अर्ज कमी झाले आहेत।
राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। पीएम किसान योजनेचा हप्ता आला, परंतु 4,000 शेतकऱ्यांना नाही मिळाला आर्थिक लाभ। आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे। मात्र ई-केवायसी पडताळणी, तांत्रिक अडचणी आणि निकष न पूर्ण केल्यामुळे 4,000 शेतकऱ्यांना त्यापासून वंचित राहावे लागले आहे। आणि आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्यामुळे तुम्हाला तात्काळ तुमची ई-केवायसी आणि तुमच्या आधार कार्डची पडताळणी करून घ्यायची आहे। राज्यामधील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री, साखर महागणार, सणावारामध्ये घास कसा गोड लागणार। विविध सणामध्ये हमखास गोड पदार्थ खाल्ले जातात। मिठाईची तर मात्र रेलचेल असते आणि खवय्यांसाठी हा उत्सवांचा काळ पर्वतीचा असतो। मात्र बाजारामध्ये साखरेचे भाव वाढल्याने मिठाई कशी गोड लागणार असा सवाल सर्वसामान्य ग्राहकाला पडला आहे। 2024 मधील अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज। फेब्रुवारी ते मे 2025 मधील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आता मिळणार मदत निधी। फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांचे पंचनामे करून राज्य सरकारने आता त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अवकाळी पावसाच्या मदतीचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संतप्त वक्तव्य। मी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते का? शेतकरी कर्जमाफीला अजित पवार यांनी दिली बगल। अजित पवारांना शुक्रवारी कोल्हापुरामधील एका कार्यक्रमांतर्गत कर्जमाफीवरून पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आणि यावर कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते, मी दिले होते का, असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी पत्रकाराला विचारला। त्यामुळे अजित पवार कर्जमाफीला बगल देव पाहत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करू लागले आहेत। शेतकऱ्यांसाठी आणखीन एक नवीन डोकेदुखी। ई पीक पाणी ॲप चालना, पीक नोंदणी कशा प्रकारे करायची? शेतकरी त्रस्त। आतापर्यंत फक्त 8% शेतकऱ्यांची नोंदणी। नुकसान भरपाईसाठी पिकांची नोंद करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ई पीक पाणी ॲपचे सर्व्हर चालत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत। याबाबत तक्रार करून देखील महसूल विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 52,71,000 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे। राज्य शासनाने 2 वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते। मात्र पात्र असून देखील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते। दरम्यान या प्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून आता राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 52,71,000 रुपयाप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे। अतिवृष्टी भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित। कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत आवश्यक माहिती वेळेवर नोंदवली न गेल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आजचा हवामान अंदाज। राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कायम। विदर्भ, कोकण, घाटमाता, मराठवाड्यामध्ये जोरदार सरीची शक्यता असल्याने उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह जोरदार पावसाची शक्यता व सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती शेअर करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।